मोठे प्रकल्प म्हणजे विकास नव्हे. माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी हे त्यांचं मत नोंदवलंय. पायाभूत प्रकल्प म्हणजे विकास नव्हे, समृद्ध जीवन जगण्याचा नागरिकांना अधिकार आहे. विकासाच्या नावाखाली मोठमोठे पायाभूत प्रकल्प उभारणं म्हणजे विकास नव्हे, असं मत माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केलंय. विकास आराखड्याबाहेरील प्रकल्प नागरिकांना विश्वासात न घेता राबवणं कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचंही अभय ओक यांनी म्हटलेलं आहे. विकास म्हणजे काय? पहिली गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, ही जी काही कामं चालू आहेत, ही जी कामं आहेत या पायाभूत सुविधा आहेत, हा विकास नाही. विकासाकरता पायाभूत सुविधा आवश्यक असतात, त्याचं हे काम चाललेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वर्क आहे, हे डेव्हलपमेंट वर्क नाही. की विकास म्हणजे काय? विकास म्हणजे आपल्या घटनेने जी काय आश्वासन दिलेले सामान्य माणसांना जे काय हक्क दिलेले आहेत, त्या हक्काचा उपभोग जेव्हा घेता येतो तेव्हा ते विकास असं म्हटलं जातं. हा जो आपला चाललेला आहे हा विकास नाही. असं म्हणूया पायाभूत सुविधा आहेत, ते पण कुठल्याही प्रकारच्या कायद्याच्या तरतुदीचं पालन न करता अंमलात आणणाऱ्या ह्या पायाभूत सुविधा आहेत. हे जर प्रकल्प आपल्या विकास आराखड्यात नसतील तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण आपल्या सामान्य नागरिकांना आपल्याला म्हणणं मांडण्याची संधी दिलेली नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की राज्यकर्त्यांनी एका गोष्टी दखल घेतली पाहिजे. मी निवडून आला म्हणजे शहर तुमच्या मालकीची होत नाही, शहर ही नागरिकांच्या मालकीची होता. आणि त्याला कायद्याचा अधिकार, कायद्याचा आधार आहे, घटनेमध्ये आधार आहे. घटनेमध्ये 21व्या कलमाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक माणसाला, भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि हे जे प्रकल्प होत आहेत, या प्रकल्प होत आहेत, हे आपल्याकडचा हा अधिकार आहे, अर्थपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगण्याचा अधिकार हिरावून घेत आहे.